नमस्कार, मी गणेश कडलक. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. मोशी बोराडे वस्ती येथील विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा. शिवसेना नेते गोरगरिबांचे काईवारी इरफानभाई सय्यद यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार व पूजन संपन्न. यावेळी बहुजनाचे नेते शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य माननीय इरफानभाई सय्यद यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व युवा सेना उपजिल्हा प्रमुख माननीय अरुणभाऊ जोगदंड, माननीय आर्थव शिवाजीदादा आढळराव पाटील, राष्ट्रवादी युवा नेते माननीय प्रमित भाऊ सोनावणे, माननीय सचिन वाघमारे, आरपीआय व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव माननीय वैजनाथ मुगावकर, आरपीआय व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रतिकार न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक उमेश भाऊ पानसरे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष गीतांजलीताई वसमे, पुणे जिल्हा अध्यक्षा आरपीआय व्यापारी आघाडी सौ अर्चनाताई गायकवाड व पुणे जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जैद, पुणे जिल्हा उपाध्यक्ष उषाताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ता सौ रोहिणीताई कसबे, युवा नेते युवा कार्यकर्ते कुमार सुजल कांबळे, मातंग समाज संघाचे पुणे शहर अध्यक्ष श्याम कसाब, मातंग चेतना परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवीताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे, सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यात आली. बहुजनांचे नेते शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य इरफानभाई सय्यद यांचा सन्मान युवा सेना पिंपरी चिंचवड शहर उपप्रमुख दत्ताभाऊ आवराळे यांच्या हस्ते करण्यात आला व यावेळेस माननीय इरफानभाई सय्यद कार्यक्रमात बोलत असताना सर्वांना शुभेच्छा दिल्या व जनतेला शिका व संघर्ष करा, संघटित व्हा असा संदेश जयंतीच्या माध्यमातून देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा प्रतिकार न्यूज मुख्य संपादक माननीय माणिक पौळ व युवा सेना उपशहर प्रमुख दत्ताभाऊ आवराळे आयोजकाचे मनापासून कौतुक केले. कारण जयंती साजरी करावी तर कशी करावी याचे उदाहरण या जयंतीतून आपल्याला मिळाले असे कार्यक्रमात इरफानभाई सय्यद मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक पौळ यांनी केले व आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे आभार दत्ताभाऊ आवराळे यांनी मानले. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24. धन्यवाद. उपस्थित सगळे मान्यवर, आज जयंती निमित्त आपण सगळ्यांनी आमंत्रण आवर्जून दिलं, त्याचं मी मान राखून दादांच्या वतीने आपल्याला भेटायला आलो आहे. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सचिन वाघमारेजी, माणिकजी पौड, दत्ताभाऊ, नाना कांबळे, श्यामभाऊ, उमेश काळे, अर्चनाताई गायकवाड, उषाताई कांबळे, जयश्रीताई गौड आणि रोहिणीताई कसबे ह्या सगळे कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. आपल्या दादांना गेले 15 ते 20 वर्ष ह्या मतदारसंघाने दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. त्याच्यात आरपीआय गटाचा मोलाचा वाटा आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम. आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष माणिकराव पौळ यांनी या ठिकाणी मोशी शहरामध्ये ही जयंती आयोजित केली होती आणि त्या जयंतीला आपले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणाहून शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरोखर मी आज सर्व देशवासियाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून सर्वांना जयंती दिनाच्या निमित्ताने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.